हिवाळ्यामधलं सकाळचं थंडगार वातावरण आणि सोबतीला इनलाईन फोरचा सुंदर आवाज. थांब थांब प्रतीक थांब. आजची ही राईड फक्त राईड नाही आहे, हा आहे आपल्या स्वप्नांकडे जाणारा पहिला टप्पा. कारण आजचा हा प्रवास आहे स्वातंत्र्याचा, मैत्रीचा, मन मोकळेपणाने जगण्याचा, अर्थात गोव्याचा. काल रात्री झोपण्यापूर्वी मी 3चा अलार्म लावला होता, त्यानुसार 3 वाजता मला जाग आली. त्यानंतर मी आंघोळ केली, फ्रेश झालो आणि आपली निघायची संपूर्ण तयारी झालेली आहे. बऱ्यापैकी तयारी आपण काल रात्रीच केली होती. ही आपली हायड्रेशन बॅग, ग्लोव्ज, हेल्मेट. हे आपलं नवीन हेल्मेट आहे LS2 Storm 2. या राईडवर आपण पहिल्यांदाच याचा वापर करणार आहोत. त्यानंतर ही आपली टँक बॅग, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक सगळ्या गोष्टी, ड्रोन वगैरे ठेवलेलं आहे. त्यासोबत ही आपली टेल बॅग, ज्यामध्ये बाकीचं साहित्य आलेलं आहे, आणि रायडिंग गिअर्स. तर मंडळी, आज पहिल्यांदा कोणीतरी आपल्याला मुंबईहून जॉईन करणार आहे. यस, प्रतीक आपल्याला बेलापूरमधून जॉईन करणार आहे आणि मला वाटतं मुंबईहून कोणीतरी आपल्यासोबत राईड करायची ही आपली पहिलीच वेळ असेल. हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग इंटरनेट. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या ब्लॉगमध्ये. तर आवडूयात आणि बाकीच्या गप्पा मोटरसायकलवर मारूया. मंडळी निघूयात. टेल बॅग माउंट करून झालेली आहे, टँक बॅग फक्त माउंट करायची राहिली आहे. गाडी काल वॉश करून घ्यायला हवी होती. 4:15 झालेली आहेत. त्यापूर्वी प्रतीकला एक मेसेज करूया की आपण. अरे बापरे, हे काय यार, रस्ता बंद आहे की काय? कुठून जायचं आहे? इथून जाऊ शकतो आपण. ही अशी जी कामं आहेत ना, ही मुंबईमध्ये सकाळीच करावी लागतात, म्हणजे दिवस उगवण्यापूर्वी. कारण एकदा दिवस उगवला की मग ज्यावेळी ट्रॅफिक वर्दळ सुरू होते त्यानंतर अशी कामे करता येत नाहीत. यांना सवय झाली. अरे काय हे, काय आहे का हे? गवत आहे, भाजी आहे की काय आहे? किती मोठ्या प्रमाणात आलं आहे हे, कुठूनही आलं असेल तिथून. बापरे. चला, 4:21 झालेली आहेत आणि 5 वाजेपर्यंत बेलापूरमध्ये प्रतीकजवळ आपण पोहोचायचं ठरवलेलं होतं. पोहोचू आपण आरामात. तोपर्यंत प्रतीकही येईल आणि तिथून आम्ही दोघे कंटिन्यू करू. तर मंडळी, आपण आपल्या मीटअप पॉईंटवर आलेलो आहोत. आता प्रतीक यायची वाट बघूयात. म्हणजे ॲक्च्युली मी त्याला मगाशी मेसेज केला होता की मला यायला अजून एक 5 ते 10 मिनटं लागतील, त्यामुळे मी इथे आल्यानंतर मेसेज करेन, त्यावेळी तू ये. हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. एक्सायटेड? जवळपास 5:20 प्रतीक सर आले आणि त्यानंतर एक 10 मिनटं, मला वाटतं 10 ते 15 मिनटं त्यांची बॅग माउंट करण्यासाठी आपल्याला द्यावे लागले. त्यानंतर सरांनी इंटरकॉमसुद्धा इन्स्टॉल केला नव्हता, तोही आम्ही मला वाटतं इन्स्टॉल केला. त्यानेही जवळपास एक 10-15 मिनिटांचा वेळ घेतला. मला वाटतं काल रात्री व्यवस्थित झोपला सुद्धा नसेल पहिल्या राईडच्या एक्साइटमेंटमुळे. आणि साहजिक आहे, म्हणजे प्रत्येक रायडरची पहिली राईड जी असते ती त्याच्यासाठी स्पेशल असते. आम्ही तेच केलेलं आहे. ही झानाची टेल बॅग आम्ही इथे आल्यानंतर माउंट केली. त्यासोबत आपण हेल्मेटमध्ये इंटरकॉमसुद्धा माउंट केलेला आहे आणि सरांचा हा नवीन लुक. चला निघूयात. 1 2 4. ग्रेट ग्रेट. मस्त. चला, इंटरकॉम कनेक्ट झाल्यानंतर कसं वाटतं बघ आता. सॉरी, इंटरकॉमचा वापर करताना कसं वाटतं बघ. काल रात्री मी प्रतीकला म्हणत होतो की मी 6 वाजेपर्यंत येतो आणि त्यानंतर आपण तिथून पुढे कंटिन्यू करूयात. मला वाटतं बरं झालं आपण 5ची वेळ निश्चित केली. 5 वाजता मीटअप पॉईंटवर आम्ही भेटायचं ठरवलं, तेव्हा कुठे आम्ही 6 वाजता निघू शकलो. प्रतीकच्या गाडीचा डाव्या बाजूचा आरसा मला वाटतं लूज झाला आहे. डाव्या बाजूचा ना रे. थांबूया आपण पुढे कुठेतरी, तो आधी आवळूया आणि मग प्रवास कंटिन्यू करूया. शेडूंग टोल प्लाझा क्रॉस झालेला आहे. प्रतीक, तुझा आरसा आवळूयात का? ये मग इथे घेऊयात. अरे रे रे रे, थांब थांब थांब
थांब, बोलू नको 2 मिनटं. तू ठसकलास, माझ्या कानाचे पडदे फाटले. मी ते हे लावलं नाही, एअरबड. पूस. हे सगळे नॉर्थवाले आहेत. निघूया चला. हा, तर मंडळी, मगाशी आपल्या प्रतीकचा मिरर टाईट करण्यासाठी आम्ही तिथे थांबलो होतो. माझ्या गाडीच्या टूलकिटमधून मी 14 नंबरचा पाना काढला आणि आवळायला लागलो. थोड्या वेळानंतर माझा पाना मोडला. मग काय, त्या विचाराचा मिरर आता एकसारखा हलतोय. आता मला नाही वाटत पुण्यामध्ये जाईपर्यंत आम्हाला कुठला मेकॅनिक मिळेल. सावकाश. स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकर. हा, ये इथे. धुकं जे होतं ना एकसारखं, खतरनाक धुकं होतं. मंडळी, ॲज ऑलवेज लोणावळ्याच्या पुढे जो टोल प्लाझा आहे तो क्रॉस केल्यानंतर इथे आम्ही दोघे चहा घेण्यासाठी थांबलेलो आहोत. मुंबईमधून लोणावळ्यापर्यंतचा जो पॅच होता, त्या पॅचमध्ये काही थंडी एक्सपिरियन्स केली आहे. मागच्या आठवड्यामध्ये थंडीचं प्रमाण खूप जास्त होतं. आता तशी त्या मानाने थोडीशी थंडी कमी झाली. धुकं पण होतं. आणि धुकं पण म्हणजे फार नव्हतं, पण जेवढ्या वेळेसाठी होतं तेवढ्या वेळेत ते फारच होतं. त्यामुळे चहाचा ब्रेक आवश्यक होता. या आमच्या दोघांच्या बाईक्स अगदी चमकत आहेत. तू पण वॉश करून ठेवली वाटते. चल. चहा हा आपल्यासाठी एक बूस्टर डोस सारखा काम करतो. चहा प्यायल्यानंतर एनर्जी मला थोडीशी बूस्ट झाल्यासारखी वाटते. एकसारखा हॉर्न द्यावा लागतो यांना, त्याशिवाय यांना समजत नाही. मोटरसायकलवर यापूर्वी तू कधी आलायस का लोणावळ्याच्या पुढे? म्हणजे या रोडवरती मोटरसायकलवर हा तुझा पहिलाच प्रवास? थंडीत सकाळी सकाळी चहा घेतल्यामुळे पुढील प्रवासाला नवीन ऊर्जा मिळाली. त्यानंतर गाडी सुरू केली, इंजिन गरजलं आणि आम्ही रवाना झालो पुण्याकडे. बाप रे बाप, काय गर्दी आहे बघ समोर. पुण्याचं ट्रॅफिक सुरू झालं. आपण नेमकं ऑफिस टायमिंगमध्ये पुण्यामध्ये एंट्री केली आहे. काय अपेक्षा ठेवू शकतो आपण दुसरी? नऊ 9:15च्या दरम्यान आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो. आणि पुण्यात एंट्री केल्या पुण्याच्या भयंकर अशा ट्रॅफिकमधून वाट काढत आम्ही आता सध्या कर्वेनगरमध्ये आलेलो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी. ब्रेकफास्टमध्ये आम्ही ही मिसळ घेतलेली आहे. हे आमचे प्रतीक साहेब आणि आपले स्पेशल गेस्ट वैभव सर. वैभव सर, मिसळ कशी? एक नंबर. ऑल टाइम फेवरेट. ऑल टाइम फेवरेट. आम्हाला ही मिसळ कायमच आवडते. ओके, चल वैभ्या भावा, चष्मा फुटेल. जाऊ का? काळजी घे, चल. येस. अरे हां, आपल्याला हे बघावं लागेल आता. आरसा बघूया आपण. गॅरेज आहे का रे या रोडला? जवळपास 10:30 वाजलेले आहेत आणि
आमचा पुन्हा कोल्हापूरकडे प्रवास सुरू झालेला आहे ब्रेकफास्ट केल्यानंतर. पण आता पुण्यातून बाहेर पडण्याआधी आम्ही प्रतीकच्या मोटरसायकलचा डाव्या बाजूचा आरसा आवळून घ्यायचा विचार करत आहोत, जेणेकरून आम्हाला परत एकदा प्रवास सुरू केला की पुढे कुठे थांबावं लागणार नाही. पावसाळ्यामध्ये जर लॉंग राईड करायचं म्हणशील तर मग फारच म्हणजे त्या गोष्टी म्हणजे काय वैताग येतो रे, फार वैताग येतो. हे शिवापूर टोल प्लाझा क्रॉस करून आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आता जवळपास 11 होत आलेले आहेत. 10:53 झालेली आहेत. पण हिवाळ्यामध्ये राईड करण्याचा फायदा बघा, एवढं प्लेझंट वेदर आहे, म्हणजे 11 वाजत आलेले असून सुद्धा ना गरम होत आहे ना म्हणजे फार प्रमाणापेक्षा जास्त थंडी वाजते. एक थंडी आहे, पण ती थंडी अशी आहे की त्या थंडीमुळे आमच्या राईडचा आनंद द्विगुणित होतो आहे. मजा येते यार. सगळ्यात बेस्ट सीझन जर कोणता असेल ना राईड करायचा तर तो हिवाळा आहे. हिवाळ्यातले हे 2-4 जे महिने असतात, 2-4 तरी कुठे आता, नोव्हेंबर, अर्धा नोव्हेंबरमध्ये सुद्धा हल्ली पाऊस पडतो. हा इथे पंप आहे, बघूयात, थांब खाली घेऊयात, बघू थांब. ये चला निघूया. झालं. गॅरेजवाले दादा आहेत, म्हणजे दादा इथे नाही आहेत, त्यांना प्रतीकने फोन केला. ते म्हणाले पाना घ्या, आवळा आणि परत जिथल्या तिथे ठेवा. हा वा. हा अरे वा. चला. पुढे दिसतोय खंबाटकी घाट. वळणामागे वळण आणि प्रत्येक वळणावर एक कसोटी. बाईक थोडीशी झुकते पण मन पूर्णपणे स्थिर असतं. ब्रेक, थ्रॉटल, बॅलन्स सगळं एका तालात. कोणत्याही बाईकवर आपण वेगवेगळ्या 2 पद्धतीने कॉर्नरिंग करू शकतो. एक म्हणजे आत्ता मी जी केली ती ट्रॅकवर जसं वापरतात, आणि दुसरी म्हणजे बॉडी बाहेर काढतात लोक, म्हणजे ऑपोजिट डिरेक्शनला. जर तुला उजवीकडे वळायचं आहे ना तर हे बघा, असा पाय असतो आणि असं करतात. हां, ही इझी आहे. ही पद्धत थोडीशी सोपी आहे ॲज कम्पेअर टू ही ट्रॅकवाली. एखादा कॉर्नर असता तर तुला मी दाखवलं असतं. ते ऑफ रोडिंगसाठी ही फायद्याची आहे, डर्ट रेसिंग, ऑफ रोडिंग त्यासाठी. बऱ्याच दिवसानंतर आज मी खंबाटकी घाटामध्ये रायडिंग किंवा कॉर्नरिंग करणं एन्जॉय केलं यार. मजा आली, फार मजा आली. काय सुरेख रस्ता झाला आहे. आमचं नेहमीचं ठरलेलं असायचं पुण्यावरून येत असताना. मला ना जाताना असं वाटायचं यार जाताना घाट का नाही आहे, हा बोगदा कशाला आहे, मला कॉर्नरिंग करायला मिळेल तेवढं तरी. येताना मात्र मी समीरदा आणि समीरदांकडे त्यावेळी SJ कॅम होता. मग मी काय करायचं, समीरदांना त्यांच्याकडे एकच बॅटरी होती. खंबाटकी घाट सुरू झाला की मी कॉर्नरिंग करायला सुरुवात करतो, तुम्ही शूट करा. शूट करायचं 1-2 कॉर्नर, तोपर्यंत मी पसार. झालं काय. आज ट्रॅफिकवाले बरेच दिसत आहेत रे. खंबाटकी घाटात सुद्धा उभे होते, बघितलंस तू. गाडीवरच बस, उतरू नकोस, म्हणजे मला एकदम अंदाज येईल सरळ किती करायची आहे. आपल्या प्रतीक सरांची बॅग थोडीशी तिरकी झाली आहे उजव्या बाजूला, जसं की तुम्ही बघू शकताय. तर तिला थोडीशी नाही, व्यवस्थित करूया. खाली लूज झाला. येस, ओके. काका गाडी चालवत मोबाईल बघताय, असं करू नका. तर मंडळी, कराडमध्ये आपण आलेलो आहोत जवळपास 1:20 आणि रोजच्या तुलनेत आज थोडंसं ट्रॅफिक कमी वाटतं आहे. कराडमधून बाहेर पडायला फार वेळ लागणार नाही असं दिसतंय. तीनशे 2 किलोमीटर. त्यांना फोनही कर, ड्रेस घेऊयात आणि मग करूयात कंटिन्यू. ड्रेस छान आहे. देऊ अजून
नाही अरे बाबा, ऍक्च्युली आम्ही नाश्ता केला होता मग थोडंसं डिहायड्रेट वाटत होतं, त्यामुळे रेस्ट प्यायला आलो. तर मंडळी, कराडपासून एक साधारण 15 ते 20 किलोमीटर पुढे आम्ही आलेलो आहोत. दोघांनाही फार डिहायड्रेटेड वाटत होतं, त्यामुळे आम्ही दोघे इथे रस पिण्यासाठी थांबलो होतो. दोघांनी मस्त एक एक ग्लास रस प्यायला आणि थोडा आता इथे आम्ही ब्रेक घेत आहोत. काय नाव रे तुझं? धनराज. हा धनराज ना? नेहमी असतोस का इथे? किती वाजेपर्यंत? सकाळी 7ला चालू केल्यानंतर संध्याकाळी 7ला बंद करतो. सकाळी 7 ते संध्याकाळी 7. हो. अच्छा. जर कधी तुम्हाला रस प्यावासा वाटला तर धनराजकडे या, छान रस देतो तो. तर आता प्लॅनमध्ये थोडासा ट्विस्ट आहे. आम्ही ऑन द वे इस्लामपूरमध्ये जाणार आहोत. इस्लामपूरमध्ये प्रतीकचं थोडंसं काम आहे, तिथे ते काम आटपून आम्ही मग पुन्हा कोल्हापूरमध्ये जाऊ. चल धनराज, चल. हो, पुढच्या वेळी आलो की येतो. वा, काय माहित का, कोल्हापूर जसं जसं जवळ येईल ना तसं तसं गाडी माझी आनंदाने उधळायला सुरुवात करते. थांब जरा, समोर ट्रॅफिक आहे. अरे नाही रे यार, या शहराची जादू वेगळी आहे. नाळ, या शहरासोबत जी नाळ जोडली जाते ना, ती कुठल्या शहरासोबत जोडली जात नाही. कोल्हापूर या नावातच जादू आहे. हा, तू एक्सपिरियन्स करशीलच. हेच मी म्हणतोय, कोल्हापूर हे असं शहर आहे जिथे तुला सगळ्याच गोष्टी मिळतात, म्हणजे चांगल्या दर्जाच्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथलं वातावरण बेस्ट. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, या शहरामधली लोक. अजून काय हवं तुला? बस. तावडे हॉटेलची कमान पाडली की रे. हा, बघितलंस का तू कधी रीलमध्ये वगैरे? हां, मी ती कमान पाडल्यानंतर पहिल्यांदाच झालं. फार विचित्र वाटतंय रे. सवय झाली होती त्या कमानीची. ये बघ, हळूच या, घसरते बघ इथे गाडी. इथे पाय घसरतोय बूटवर, हळूच. तर मंडळी, जवळपास एक 4:30 वाजता आम्ही आमच्या रूममध्ये पोहोचलेलो आहोत. ॲज ऑलवेज मी फोनमध्ये थांबलो आहे आणि आपले प्रतीक सर पुढे विंडोमधून कोल्हापूरचा आढावा घेत आहेत. कोल्हापूर शहर नक्की कसं दिसतंय तुम्हाला. अजून खूप सुंदर कोल्हापूर दाखवणार आहे मी, हे अजून नाहीये. तर अश्विनदांनी मी आता फोन केला होता, तेही आज लवकर आलेले आहेत. आवरून बसलेत. ऍक्च्युली मला शिव्या देत होते की अजून एवढा वेळ कुठे राहिलास म्हणून. ऍक्च्युली आम्ही लवकर पोहोचलो असतो. किती आता 4:30 वाजले आपल्याला, मला वाटतं हॉटेलवर यायला. मला वाटतं 3 पर्यंत आपण आलो असतो. 3 वाजेपर्यंत आम्ही आलो असतो, पण मला वाटतं 1.5-2 तास आमचा इस्लामपूरमध्ये गेला, जिथे आम्ही काम होतं. पण तिथे सुद्धा आमचा छान वेळ गेला. तर चला, आजचा हा व्लॉग आपण आता इथेच एंड करूया. नगाळी जो कार्यक्रम आहे त्याची आमची जुळवाजुळव सुरू होईल. तर भेटूयात उद्या आपण कोल्हापूरहून गोव्याला जाणार आहोत. म्हणजे ज्या राईडसाठी आपण इथपर्यंत आलेलो आहोत, ती राईड ऍक्च्युली उद्या स्टार्ट होईल. तर चला मंडळी, भेटूयात उद्या सकाळी. हा, सुर के पिओ. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, त्या की काय मी हे करत नाहीये. तुम्हाला काही पिऊ नका म्हणत नाहीये.